काय तुला काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? चल काय चल. करताय तुम्ही? ए चल चल घे चल. कोणी आहे का? अरे थांब. आली ती संतोष चल. आजही अनेक घरात बायकांना बोलण्याची, स्वतःचं मत मांडण्याची सोय नाही. नवऱ्यानेही तिला सपोर्ट केला पाहिजे ना. त्याच्यावर प्रेम करून आपण लग्न केलंय, तीच व्यक्ती आपल्याला सपोर्ट करत नाही. प्रत्येक बायकांना घराच्या बाहेर पडूच दिलं जात नाही. बाहेर नाही जायचं. तुला कशाला बाहेर जायचं? तू घरचं सगळं सांभाळायचं, घरचं सगळं करायचं. आजही बोलायचं म्हटलं ना तर अनेक बायका घाबरतात. त्यांना असं वाटतं की त्या जर बोलल्या तर त्यांचं नातं तुटेल, त्यांचं घर तुटेल, त्यांची मुलं दुरावतील. आम्ही सपोर्ट करत नाही अनुला. आम्ही तिला स्वातंत्र्य देत नाही. आम्ही मोकळा श्वास घेऊ देत नाही. आम्ही आता सोडून आलो मोकळ्या जंगलात. आता काय घ्यायचा तो मोकळा श्वास घे अनुप्रिया. लिव्ह लाईक अ फ्री बर्ड इन द जंगल.
मामा आई कुठेच दिसत नाहीये रे. ए बाळा तू टेन्शन नको घेऊ. आपण निघालोय ना ताईला शोधायला. हा आई सापडेल. तू तू काळजी नको करू हा बाळा. अहो पाणी घ्या. नाही नकोय मला. अहो बरं वाटेल तुम्हाला. नकोय ग ठेवते ते. शुभा काय अवस्था करून ठेवली आहे ग माझ्या अनुची. अरे मी सांगत होतो त्या शैतानाशी लग्न करू नको पण नाही ऐकलं तिने. आता बघितलंच ना काय झालं ते. तुमचं म्हणणं पटतंय मला. आजवर अविनाशरावांनी इतका त्रास दिला आपल्या अनुला. आपण मात्र काही केलं नाही. राग होता त्यांच्याविषयी पण आज तर त्यांनी सगळ्या सीमा ओलांडल्या. हो इतक्या खालच्या थराला जातील असं वाटलं नव्हतं मला. एकदा का आपली अनु सापडली ना त्या सैतानाला सोडणार नाही मी. हो सोडायचं नाहीच आहे त्यांना. पण तुम्ही आधी शांत व्हा बघू. हो नाही तर तुम्हाला त्रास होईल. काही होत नाही ग मला. आपली अनु अनु अनुला जंगलात सोडून आला ग तो. तिला किती भीती वाटत असेल ग. नुसता विचार केला ना तर जीवाची नुसती घालमेल होते. मंदारचा काय फोन नाही. नाही ना हो. मी करून बघू. नाही नको. उगाच तो गाडी चालवत असेल उगाच काहीतरी भलतंच व्हायचं. नको. नाही ऐक ना. तू 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 रोज देवाला प्रार्थना करतेस. आज पण पुन्हा एकदा कर ना प्लीज प्लीज प्लीज. देवाला सांग म्हणून माझी अनु ना सुख सुख परत येऊ दे.